ढाकळे तालुका आंबेगाव येथे गावलय घोड्याचं 12 वाड्याचं या गावभरी फिल्म प्रोडक्शनच्या नवीन मराठी वेबसिरीजचा मुहूर्ताचा शुभारंभ पार पडला। ग्रामीण भागातून खडतर प्रवास करत श्री सागर विजय सोमवंशी व श्री किरण रामदास शिंगाडे यांनी चित्रपट क्षेत्राचा अनुभव घेत आपल्या भागातून चित्रपट निर्माण करण्याचा ध्यास धरला। राजपुत्र पंकज शेठ सोमवंशी यांनी या वेब सिरीज निर्मिती करून मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला। यावेळी श्री ज्ञानेश्वर घोडेकर अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती, श्री सोमनाथ काळे संचालक शरद सहकारी बँक, सौ ज्योतिताई घोडेकर संचालक अनुसया महिला उन्नती केंद्र, सौ क्रांती गाडवे माजी सरपंच घोडेगाव, श्री अमोल काळे ग्रामपंचायत सदस्य घोडेगाव, श्री आशेभाऊ घोडेकर अमित उद्योग समूह, श्री मंगेश कुंभार संचालक पशुवैद्यक तथा पशुसंवर्धन तांत्रिक वृद्ध सहकार महाराष्ट्र राज्य, श्री गणेश शेठ सोमवंशी मंगलराज उद्योग समूह, संदीप भाऊ उनकुले, श्री किशोर वाघमारे पत्रकार भीमाशंकर टाइम्स, श्री गणेश बकरे या व इतर घोडेगाव व 12 वाड्यातील उपस्थित मान्यवर ग्रामस्थांच्या अशुभ हस्ते मुहूर्त दिमाखात पार पडला। या वेब सिरीजच्या माध्यमातून घोडेगाव व परिसरातील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण झालेले आहे, असे मत मान्यवरांनी मांडले। या कलाकृतीचे निर्माते राजपुत्र पंकज शेठ राजेंद्र सोमवंशी, लेखक दिग्दर्शक सागर विजय सोमवंशी, छायाचित्रकार शशांक भालेराव, निर्मिती व्यवस्थापक किरण रामदास शिंगाडे, सहछायाचित्रकार वजीर शेख, सहछायाचित्रकार अर्जुन देशमुख या टीमच्या माध्यमातून या कलाकृती घडवण्याचे काम होणार आहे। तसेच लवकरच नवीन कलाकारांची ऑडिशन घेण्यात येणार आहे। यामध्ये मुख्य कलाकार घोडेगाव येथील किशोर वाघमारे हे आहेत। ही गावलय घोड्याचं 12 वाड्याचं कलाकृती लवकरच यूट्यूबच्या गावभरी फिल्म प्रोडक्शन या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। कलाकृतीचा हेतू निव्वळ मनोरंजनाचा असणार आहे। गावचं घोड्याचं आणि 12 वाड्याचं या वेबसाईटच्या कार्यक्रमासाठी खरं तर आम्हा सर्वांना बोलवलं त्याबद्दल तुमच्या टीमचं मनापासून धन्यवाद आणि आभार। आणि खरोखर ज्या वेळेला माणूस एखादा काम करत असतो तो भविष्यात काहीतरी घडतोच, कारण की ज्या वेळेला माणूस काहीतरी आपल्याला करायचं आहे अशी आशा बाळगल्यानंतर तो काहीतरी त्याच्यातनं या आपल्या घोडेगावचा एखादा कलाकार तरी ह्या रूपाने घडावा अशी आशा व्यक्त करतो। आणि तुमच्या या वेबसाईटसाठी घोडेगावकरांच्या वतीने इथे आम्ही सर्वजण उपस्थित आहे यांच्याही वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो। पिक्चरमध्ये काम करतो तर आम्हाला थोडासा एखादा रोल असेल तर बघ ना, असं बऱ्याच जणांकडनं विचारणं व्हायचे, पण व्हायचं असं की शूटिंग आपल्या चालायचं लांब, मग नाशिक असेल, कोल्हापूर असेल, कुठं मुंबई असेल, गावातल्या व्यक्तीला तिथं जाऊन शूटिंगला येणं, उपस्थित राहणं शक्य नसतं। मग बऱ्याच दिवसांनी असं किरण म्हणला त्याप्रमाणे बसून चर्चा केली तर म्हटलं की इतकी लोक आपल्या इथं कलाकार आहेत, उत्सुक आहेत काम करण्यासाठी, तर आपणच स्वतः इथं काहीतरी एक निर्माण करूया ज्याच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील कलाकारांना सहज येऊन आपल्या भागात कला सादर करता येईल। आणि आपल्या घोडेगावच्या या सर्व युवक एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने ही वेब सिरीज करतायत। तुम्हाला उपस्थित सर्वांच्या वतीनं खूप खूप अशा शुभेच्छा देते। कलाकाराचं आयुष्य हे सर्वसाधारण आयुष्य नसतंच, खडतर असतं, पण या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीनं अशा शुभेच्छा देते की या वेब सिरीज जेव्हा रिलीज होईल 2 दिवसांनी बघायला भेटणार आहे त्यावेळेस जास्तीत जास्त फॉलोअर्स हो आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर हो आणि त्यातून काही का असं छोटंसं उत्पन्न तुम्हाला सगळ्यांना प्राप्त हो अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करते। आणि कलाकाराला पैसा महत्त्वाचा नसतो, पण कलाकाराच्या कलेची शाबासकी महत्त्वाची असते। उपस्थित सर्वांच्या वतीनं आपण सर्वांना खूप खूप अशी शाबासकी देते। धन्यवाद। आम्ही तिघांनी ठरवलं की सुरुवातीला आपल्याला काहीतरी करायचंय। एक आम्ही बाहेर कामाला निमित्त जात असतो, त्या शूटिंगच्या कामानिमित्त जात असतो आणि तिकडून आल्यावरती खूप लोक आम्हाला भेटतात आणि सगळेच आपल्यासारखे कलाकार असतात। त्यांनाही आपल्यासारखं बाहेर जाऊन काहीतरी करायची इच्छा असते, पण घरातून कुटुंबातून वेळ न मिळाल्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही। त्यामुळे आम्हालाही खूप वाटायचं की अरे काहीतरी करायला पाहिजे आपल्या गावासाठी, आपल्या परिसरासाठी। तर त्यासाठी आम्ही चर्चा करून हा मार्ग काढला, म्हणलं आपण एक वेब सिरीज चालू करूयात। या वेब सिरीजमध्ये भाग घेण्यासाठी जे कलाकार घेतलेले ते सगळे कलाकार आपले घोडेगाव आणि घोडेगावच्या बाजूला असणाऱ्या वाड्या वस्त्यांवरील असणारे कलाकार आहेत। सगळेच कलाकार खूप मेहनती आहेत आणि या मेहनती कलाकारांना त्यांच्या कामाचं चीज व्हावं अशा मी या ठिकाणी शुभेच्छा व सदिच्छा देतो।